काम करण्याचे नियम हे ईट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रतिमा भांड यांनी अनुवादित केलं आहे. साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे पुस्तक मी सायली दरकराठी वाचत आहे. तुमच्या प्रमुख मर्यादांना ओळखा. आपले सर्व विचार हातातील कामावर केंद्रित करा. सूर्याची किरणे एका ठिकाणी केंद्रित केल्याशिवाय अग्नी प्रज्वलित करू शकत नाही. अलेक्झांडर ग्रॅहम बेल. आज तुम्ही जिथे आहात आणि ज्या प्रमुख ध्येय किंवा उद्दिष्टाला मिळवू इच्छिता त्यामध्ये एक मोठा अडथळा आहे जो पार केल्यानंतर तुम्ही ते प्रमुख ध्येय गाठू शकाल. ती कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला मागे ओढत आहे? कोणती गोष्ट ध्येयापर्यंत पोहोचण्याची तुमची गती ठरवते? कोणती गोष्ट ठरवते की तुम्ही वर्तमानात आज जिथे आहात तिथून आपल्या ध्येयापर्यंत किती वेगाने पोहोचता? जे खरोखर फरक पाडू शकतात असे बेडूक गिळण्यापासून तुम्हाला कोण थांबवतं? तुम्ही आतापर्यंत आपले ध्येय का साध्य करू शकला नाही? हे काही सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुम्ही उच्च स्तरावरील वैयक्तिक उत्पादकता आणि कार्यक्षमता मिळवण्यासाठी विचारू शकता. जेव्हाही तुम्ही काही करता तेव्हा नेहमी कोणता ना कोणता मर्यादा आणणारा घटक म्हणजे लिमिटिंग फॅक्टर असतो जो हे ठरवतो की तुम्ही हे किती लवकर आणि चांगल्या प्रकारे पूर्ण करता. ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही समोरील कामाचे विश्लेषण करावे आणि त्याच्यामधील मर्यादा आणणाऱ्या तत्व किंवा अडथळ्याला ओळखावे. मग तुम्ही स्वतःची सर्व ऊर्जा त्याच तत्व किंवा अडथळ्याला संपवण्यावर केंद्रित करायला हवी. मर्यादा आणणाऱ्या घटकांना ओळखा. जवळपास प्रत्येक कामात, मग ते छोटे असो वा मोठे, एकमेव घटकच ध्येय गाठणे किंवा काम पूर्ण करण्याची तुमची गती ठरवतो. तो कोणता घटक आहे? आपली संपूर्ण मानसिक ऊर्जा त्या एका महत्त्वपूर्ण क्षेत्रावर केंद्रित करा. हा तुमच्या वेळ आणि गुणांचा सर्वात लाभदायक उपयोग असेल. हा अडथळा म्हणजे एखादी व्यक्ती असू शकते जिच्या मदत किंवा निर्णयाची तुम्हाला गरज आहे. एखादे संसाधन असू शकते ज्याची तुम्हाला गरज आहे. संघटनेच्या एखाद्या भागातील कमकुवतपणा असू शकतो किंवा इतर काहीही असू शकते. पण मर्यादा आणणारा घटक नक्कीच असतो आणि हा शोधणे नेहमीच तुमची जबाबदारी असते. उदाहरणादाखल, कुठल्याही व्यवसायाचा उद्देश ग्राहक बनवणे आणि त्यांना कायम ठेवणे हा असतो. कंपनी पुरेशा प्रमाणात हे काम करून नफा मिळवते आणि प्रगती करते. प्रत्येक व्यवसायात मर्यादा आणणारा एक घटक किंवा चोक पॉइंट असतो जो हे ठरवतो की कंपनी किती लवकर आणि चांगल्या प्रकारे आपले ध्येय साध्य करू शकते. हा घटक विक्रीचे प्रयत्न असू शकतो, विक्रीची पातळी, विक्री कर्मचारी देखील असू शकतो. हा उत्पादन खर्च किंवा उत्पादन पद्धती देखील असू शकते. हा कॅश फ्लो किंवा खर्चाची पातळी असू शकते. कंपनीचे यश ग्राहक किंवा वर्तमानातील बाजारपेठेद्वारे ठरवली जाऊ शकते. घटक बरेचसे असतात, परंतु इतर कोणत्याही घटकापेक्षा यापैकी एका घटकावरून हे ठरते की कंपनी प्रगती आणि नफ्याचे ध्येय किती लवकर गाठू शकते. तो घटक कोणता आहे? एखाद्या प्रक्रियेत मर्यादा आणणाऱ्या घटकाला अचूकपणे ओळखणे आणि त्यावर पूर्ण एकाग्रतेने काम करण्याने बऱ्याचदा कमी वेळात जास्त प्रगती होऊ शकते, जेवढी कुठल्याही दुसऱ्या पद्धतीने होणार नाही. मर्यादांवर 80-20चा नियम लागू करणे. 80-20चा नियम तुमचे आयुष्य आणि कामकाजातील मर्यादांवरही लागू होतो. याचा अर्थ हा आहे की तुमच्या 80% मर्यादा तुम्हाला ध्येयापासून मागे ओढणारे घटक आंतरिक आहेत. ते तुमच्याच आत आहेत. तुमचे स्वतःचे गुणधर्म, क्षमता, सवयी, शिस्त किंवा कुशलता यांच्यात, किंवा मग ते तुमच्या कंपनी किंवा संघटनेच्या आत आहेत. मर्यादा घालणारे फक्त 20% घटक तुमच्या किंवा तुमच्या कंपनीच्या बाहेर असतात. फक्त 20%च बाहेरील म्हणजे स्पर्धा, बाजार, सरकार किंवा इतर संघटनेच्या रूपात असतात. तुमचा प्रमुख अडथळा एखादी छोटी गोष्ट असू शकते जी स्पष्ट होत नाही.
तुम्हाला कोणत्या गोष्टीने थांबवले आहे हे माहीत करून घेण्यासाठी बऱ्याचदा तर तुम्हाला कार्यपद्धतीतील प्रत्येक पायरीची यादी बनवावी लागते आणि प्रत्येक पायरी तपासून बघावी लागते. बऱ्याचदा ग्राहकांचा एक नकारात्मक अनुभव किंवा नुकसान संपूर्ण विक्री प्रक्रियेची गती कमी करू शकतो. बऱ्याचदा एखाद्या विशेष घटकाचा अभाव एखाद्या उत्पादनाची विक्री किंवा सेवेला विकसित होऊ देत नाही. आपल्या कंपनीवर प्रामाणिकपणे नजर टाका. आपले वरिष्ठ, सहकारी आणि कर्मचाऱ्यांकडे बारकाईने बघा की त्यापैकी कुठे मुख्य कमकुवतपणा आहे ज्याने तुम्हाला किंवा कंपनीला मागे ओढून धरले आहे आणि जे तुमच्या प्रमुख ध्येयांकडे जाताना ब्रेक लावत आहेत. आपल्या आत डोकवा. यशस्वी लोक नेहमी अडथळ्यांचे विश्लेषण या प्रश्नाने सुरू करतात: माझ्या आत असे काय आहे जे मला मागे ओढत आहे? ते आपल्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घेतात आणि आपल्या समस्यांची कारणं आणि निराकरण दोन्हीसाठी आपल्या आत डोकावून बघतात. तुमच्या स्वतःच्या आयुष्यात खोलवर डोकावण्यासाठी तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. म्हणजे मर्यादा घालणारा घटक किंवा कौशल्य जो तुमच्या वैयक्तिक ध्येय प्राप्तीच्या गतीला खीळ घालत आहे याची जाण तुम्हाला येईल. विचारत राहा, माझ्या मनासारखे परिणाम साधण्याची गती कोणत्या गोष्टीने ठरते? अचूकतेसाठी प्रयत्न करा. अडथळ्यांची व्याख्या केल्यानंतरच हे ठरवता येऊ शकते की त्यातून मार्ग काढण्यासाठी कोणत्या व्यूहरचनेचा वापर केला जावा. खऱ्या अडथळ्याला न ओळखणे किंवा चुकीचा अडथळा शोधल्याने तुम्ही चुकीच्या दिशेने जाऊ शकता. यामुळे तुम्ही समस्या सोडवण्यातच चुकीचे ठराल. माझे ग्राहक असणारे एक प्रमुख महामंडळ कमी होणाऱ्या विक्रीच्या समस्येला तोंड देत होते. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेवटी हा निर्णय घेतला की विक्री कर्मचाऱ्यांची आणि विक्री व्यवस्थापनाची गुणवत्ता हा प्रमुख अडथळा आहे. त्यांनी व्यवस्थापनाची पुनर्रचना करण्यात आणि विक्री कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात बराच पैसा खर्च केला. नंतर त्यांच्या लक्षात आले की विक्री मंदावल्याचे कारण अकाउंटंटची चूक होती, ज्याने चुकून प्रोडक्ट्सची किंमत प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेने खूप जास्त ठेवली होती. जेव्हा महामंडळाने आपल्या किमतीत सुधारणा केली तेव्हा त्यांची विक्री पुन्हा वाढली आणि ते परत नफा मिळवू लागले. प्रत्येक अडथळा किंवा चोक पॉईंटला जेव्हा तुम्ही यशस्वीपणे ओळखता आणि बाजूला सारता तेव्हा तुम्हाला त्या अडथळ्यामध्ये अजून एक अडथळा आणणारा घटक किंवा चोक पॉईंट आढळतो. मग भलेही तुम्ही सकाळी वेळेवर ऑफिसला पोहोचण्याचा प्रयत्न करत असाल किंवा यशस्वी करिअर करण्यामागे असाल, त्यात मर्यादा करणारे घटक आणि अडथळे नेहमीच असतील जे तुमच्या प्रगतीचा वेग ठरवतात. ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही ते शोधावेत आणि लवकरात लवकर ते दूर करण्यासाठी आपली ऊर्जा केंद्रित करावी. जर तुम्ही दिवसाची सुरुवात एखादा मुख्य अडथळा दूर करण्याने केली तर तुम्ही ऊर्जापूर्ण आणि सशक्त झाल्याचे जाणवेल. तेव्हा तुम्ही स्वतःला कामात झोकून देण्यासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रेरित व्हाल. कोणता ना कोणता अडथळा नेहमीच असतो. बऱ्याचदा एखाद्या अडथळा किंवा मर्यादा घालणाऱ्या घटकाला दूर करणे हाच तो महत्त्वपूर्ण बेडूक असतो जो तुम्ही त्या क्षणी गिळू शकता. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. आजच तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वपूर्ण ध्येय ओळखा. ते कोणते ध्येय आहे जे मिळवल्याने तुमच्या आयुष्यावर सर्वात जास्त सकारात्मक परिणाम होईल. तुमच्या कारकिर्दीतील ती कोणती सिद्धी असेल जी मिळवल्याने तुमच्या व्यावसायिक जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. तो एक बाह्य किंवा आंतरिक अडथळा ओळखा जो ध्येय मिळवण्याची गती ठरवतो. स्वतःला विचारा, मी आतापर्यंत तिथे का पोहोचू शकलो नाही? माझ्या आत असे काय आहे ज्याने मला मागे ओढून ठेवले आहे? उत्तर काहीही असो, ताबडतोब कामाला लागा. काहीही करा, काहीही, पण फक्त सुरुवात करा.